महाराष्ट्राच्या पुरोगामी शहरांची धारधार तलवार तुम्हा आम्हा सर्वांचे साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार सर्वांच्या. पवार साहेब आणि पिंपरी शहराचं नातं काय? आयटी हब सागर कारखाना इथं वाढलेले प्रशस्त रस्ते आणि इन्फ्रामॅन दिवान अँड ओनली शरदचंद्रजी पवार साहेब. ज्यांचे विचार म्हणायचे ते शिवसेनेचे नेते संपर्क नेते सचिन आई हे मुंबईच्या आणि अन्य ठिकाणच्या अनेक कामगार संघटनेचं नेतृत्व करतात. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये होते, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्यासाठी सतत त्यांचा प्रयत्न असतो. मला आनंद आहे की आज या ठिकाणी जे आहेत त्यांनी आपले विचार मांडले. पण सचिन यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी भाषण केलं, ते भाषण मी ऐकलं. तुमचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुमचं माझं असं भांडण होणार. भांडण का? त्यांनी बोलत असताना सांगितलं की या वयात सुद्धा मी काम करतो. मी काय म्हातारं झालो? बाकी काय बोला? 14 वेळेमध्ये काही वय काय? हां, अजून 16 जायचं. त्याचा चेष्टेचा भाग सोडून द्या. आमचे दुसरे सहकारी माजी आमदार विलास रांडे, माजी आमदार जय गायकवाड, माजी आमदार गौतम सारगुसा, माजी आमदार जगन्नाथ सेवाळे, माजी महापौर आणि आमचे सहकारी आजमभाई फारसरे, सुरभाताई उभाळे, काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुषार कामते, आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे, मानव कांबळे, रवी रानगे, धनंजय आझाद, प्रकाश पडसे, माजी महापौर संजय वाघेरे आणि आपल्या सगळ्यांचे 2 उमेदवार जे या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंपरीच्या विधानसभेच्यासाठी सुरक्षरावी श्रीधर आणि भोसरीच्यासाठी अजित गवाही उपस्थित बंधू भगिनी. बऱ्याच दिवसांनी जाहीर सभेच्यासाठी आज मी या ठिकाणी आलो. एक काळ असा होता, तुम्ही लोकांनी मला देशाच्या पार्लमेंटमध्ये निवडून दिलं. मी खासदार म्हणून इथं निवडून गेलो. देशाच्या संरक्षणाची भराची जबाबदारी त्या काळात मी सांभाळत होतो. माझा या नगरीचा घनिष्ठ संबंध होता. ही नगरी कैलासवासी यशवंत चव्हाण मुख्यमंत्री असताना केली. त्याचा इतिहास आहे. मुंबई शहरामध्ये जवळपास 120 काफे गेल्या होत्या. मुंबई शहराचं चित्र प्रदूषणाला खराब होईल असं दिसायला लागलं आणि त्यावेळेला यशवंत चव्हाणांनी विचार केला की उद्योगधंदे फक्त मुंबईचेच का, ते बाहेर का नेता येणार नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुण्याची निवड केली आणि हे काम कुणी करायचं याचा विचार करत असताना त्यावेळेला या भागामध्ये आमदार अण्णासाहेब वगैरे होते. अण्णासाहेब वगैरेंच्यावर ही जबाबदारी टाकली. डॉक्टर घाजे नावाचे ग्रस्त होते, त्यांचंही त्याच्यामध्ये योगदान होतं.
आणि या सगळ्यांनी ही नगरी उभं करायचं ठरवलं. आणि चव्हाण साहेबांनी काही उत्तम आणि मोठ्या उद्योगपतींना निमंत्रित केलं. चव्हाण साहेबांना समजलं की रियाजी टाटा बिहारमध्ये एक कारखाना टाकणार. चव्हाण साहेबांना हे समजल्याच्यानंतर त्यांनी जयाजींना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही राहता मुंबईमध्ये, तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात, तुम्ही कारखाना काढताय, ट्रक आणि मोटार तयार करायचा, इतक्या लांब का तुम्ही जाता, तुम्ही महाराष्ट्राच्या, मी पुण्याच्या जवळ तुम्हाला जागा देतो. ती जागा त्यांनी दिली आणि तेलकोचा कारखाना उभा राहिला. हजारो कामगार आज त्या ठिकाणी काम करतात. दुसरा एक कारखाना होता बजाजांचा, आणि बजाजांचा विचार हा दुसरीकडे जायचा होता. राहुल बजाजांचे वडील हे पार्लमेंटचे मेंबर होते. चव्हाण साहेबांनी त्यांना निमंत्रण दिलं आणि इथं कारखाना काढायचा सल्ला दिला. बजाज असो आणि बजाज टेम्पो हे त्याबद्दल उभं राहिले. असे अनेक कारखाने या सगळ्या नेत्यांनी उभं करून संबंध देशामध्ये नाही, देशाच्या बाहेर पिंपरी चिंचवडचं नाव हे मोठं केलेलं होतं. आज काही हजार लोकांना काम मिळतं. माझ्याकडं महाराष्ट्राची सत्ता होती, राज्याचा मुख्यमंत्री होतो, आणि मला आठवतं आहे एक दिवशी आमचे सरकारी विजयराव नवले हे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एक साखर कारखाना इथं करायचा. त्याला जागा कुठं, त्यांनी सांगितलं हिंजवडी. हिंजवडीला साखर कारखाना काढण्याचा निकाल त्यांनी घेतला. मी मुख्यमंत्री म्हणून मला निमंत्रण दिलं भूमिपूजनासाठी. माझ्या डोक्यामध्ये दुसरा विचार होता, तो मी जगाच्या काही देशात पाहिला होता. मी नवल्यांचं निमंत्रण स्वीकारलं, कार्यक्रमाला गेलो. साखर कारखान्याच्या पायाभरणीचा नारळ फोडला आणि माझ्या भाषणामध्ये सांगितलं की मी नारळ फोडला आहे, पण इथं कारखाना होणार नाही. लोक म्हणजे ते आले कारखान्याच्या भूमिपूजनाला, भूमिपूजन केलं आणि म्हणतात कारखाना होणार नाही. मी त्यांनी स्वच्छ सांगितलं, इथून 30,000 मी तुम्हाला जागा देतो. ही जागा हिंजवडीची मला हवी आहे. मला या ठिकाणी IT कंपनी आणायच्या, IT फार करायचं. आणि मला आनंद एका गोष्टीचा की काही हजार लोक त्या ठिकाणी काम करतात. तुम्ही तो IT फार बघितला, पाश्चिमात्य देशात तुम्ही कुठे आहात अशी तुमची खात्री होते. ही स्थिती त्या ठिकाणी आहे. आज जवळपास 5 लाख लोक त्या ठिकाणी काम करतात. मुलं आहेत, मुली आहेत, त्यांचं संबंध अर्थकारण बदललं. हिंदूंनी कोट्याधी भाषा निर्यात आज त्या ठिकाणी होतात. अनेक अमेरिकेच्या कंपन्या अमेरिकेमध्ये बसतात आणि त्यांचं ऑफिस हिंदूला आहे. अनेक इंग्लंडमधल्या कंपन्या इंग्लंडमध्ये व्यवहार करतात, त्यांचं ऑफिस हिंदूला आहे, पुण्याच्या जवळ आहे. आणि या सगळ्यामुळे पुण्याचं, पिंपरी चिंचवडचं, हिंदवडीचं अर्थकारण बदललं. आणि या दिशेमध्ये पुणे हे एकेकाळी शिक्षणाचं बाहेर गेलं होतं, आता उद्योगाचं आणि ITचं बाहेर गेलं झालं. आणि या सगळ्या कामाला इथं तुमच्यासारख्या लाखो लोकांनी अतिशय कष्ट केले, सहाय्य दिलं. त्यामुळेच हा खऱ्या अर्थानं बदल होऊ शकलेला आहे. अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी हाताळले. मला असंच आता ही जागा जिथं आपण आहोत आता, आमच्या सरकारने अजून बोलावले, त्यांनी मला आठवण करून दिली. ही जी जागा आहे ती सर्वे नंबर 1 होती आणि ती चिंचवड देवस्थानची ही जागा होती. इथे नगरसेवक होते अंकुशराव लांडगे.
आणि कैलासवासी अमृत सराफ हे दोघंही मला दिल्लीला भेटायला आले अरुण वोरा यांच्यावरून आणि त्यांनी ही जागा महानगरपालिकेला मागितली. आम्ही ठरवलं ही जागा देऊन टाकू महानगरपालिकेला. त्यांना अटक केली, जागा घ्या, मैदान करा, उद्यान करा आणि शक्य असेल तर पर्यटन स्थळ करा. आणि मला आनंद महानगरपालिकेने इथं सुंदर उद्यान केलं, पर्यटन स्थळ केलं आणि त्यामुळे या सगळ्या भागाचा चेहरा हा बदलायला लागलेला आहे. आज या सगळ्या भागात नवीन नवीन काही होत होतं, पण त्याला मर्यादा आल्या. आम्ही पुन्हा वेगळा विचार केला. मुंबईमध्ये गर्दी होती म्हणून हिरवी चिंच झाली. पुण्यामध्ये गर्दी असा व्हायला लागली. पुण्यामध्ये गर्दी झाल्याच्या नंतर इथे काही बदल केला पाहिजे. माझ्याकडे पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि मी निकाल घेतला की आता पुण्यात इंडस्ट्री काढायची नाही, मुंबईत इंडस्ट्री काढायची नाही, आता पुण्याच्या बाहेर जायचं. आम्ही चाकणला गेलो, तिथे कारखान्याला परवानगी दिली. जेजुरीला गेलो, तिथे MIDC काढली, तिथे कारखाने काढले. सासवडला गेलो, तिथे कारखाने काढले. रांजणगावला गेलो, तिथे MIDC काढून कारखाने काढले. शिरवळला गेलो, शिरवळला कारखाने काढले. आणि या पुण्याच्या आजूबाजूला हजारो लोकांना काम मिळेल याची खबरदारी घेतली, नवीन कारखानदारी उभी केली. या सगळ्या भागाचा चेहरा हा बदललेला आहे. आता ही जी स्थिती इथे होती तशी स्थिती पुन्हा कशी करायची हा विचार आम्हाला लोकांच्या डोक्यात आहे. आज निवडणुकीच्यासाठी आपण एकत्र या ठिकाणी येतो. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. 6 महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली, ती देशाची निवडणूक होती. ही देशाची निवडणूक असताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही काही भूमिका लोकांच्या समोर मांडत होते. ते आपल्या प्रचारामध्ये ठिकठिकाणी जाऊन लोकांना सांगत होते की उद्याच्या निवडणुकीमध्ये 400 खासदार माझे निवडून आणून द्या. आम्हाला आश्चर्य वाटतं, पार्लमेंटमध्ये एवढ्या खासदारांची निवडून आणण्याची आवश्यकता आहे असं नाही. साधारणतः 300 सव्वा 300 350 खासदार आले तरी बहुमत मिळतं. पण हे 400 मागत होते. आम्ही खोलामध्ये गेलो, यांना 400 का पाहिजे? त्यांना 400 खासदार हवे होते. त्याचं कारण त्यांचं लक्ष या देशाच्या घटनेवर होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना या देशाला दिली आणि त्या घटनेमध्ये काही परिवर्तन करावं, त्याच्यात सुधारणा करावी आणि सामान्य माणसाच्या अधिकारावर मर्यादा आणेल अशा प्रकारची शंका आम्हा लोकांच्या मनामध्ये आहे. आणि त्यासाठी आम्ही एक निकाल दिल्लीमध्ये घेतला. सगळ्या महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे नेते आम्ही लोकांनी एकत्रित केले. त्याच्यामध्ये सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो, उद्धव ठाकरे होते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, समाजवादी पार्टीचे यादव होते. आणि आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की आज या देशाच्या लोकशाहीवर, या देशाच्या घटनेवर उद्या हल्ला होणार असेल तर आपण एकत्र येऊन याला तोंड दिलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढवून मला आनंद आहे आणि अभिमान असतो तुम्हा लोकांचा की महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी एकंदर 48 खासदार असताना त्याचे 31 खासदार आम्हा लोकांची तुम्ही निवडून दिले. तर त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, या सगळ्यांना
प्रचंड संख्येने शक्तीनं तुम्ही लोकांनी निवडून दिलं आणि मोदी साहेबांच्या डोक्यामध्ये या देशामध्ये संविधानावर हल्ला करण्याचा कदाचित दृष्टिकोन होता, तो थांबवण्याच्या संबंधीचं काम या सगळ्याच्या माध्यमातून केलं. ती निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक आली. गेली 10 वर्ष आपण बघतो, त्याचा 1-2 वर्षाचा कालखंड की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तो जर सोडला तर बाकीची सगळी वर्ष भाजपच्या हातात या राज्याची सत्ता. अनेक प्रश्न शिल्लक होते. त्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी सत्ता वापरावी हा दृष्टिकोन त्यांनी घेतला नाही. त्यांचं सगळं लक्ष सत्तेचं केंद्रीकरण करण्याचं होतं. सत्ता हिचे काही गुण असतात, काही दोष असतात. सत्ता ही खूपदा केंद्रित होते आणि केंद्रित झालेली सत्ता ही भ्रष्ट होते. आम्हाला इथं सत्ता केंद्रित होऊन द्यायची नव्हती आणि त्यासाठीच आम्ही ठरवलं. अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेऊ, वेगवेगळ्या लोकांच्यासाठी, स्त्रियांच्यासाठी घेऊ. महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या संबंधी काही चिंताजनक गोष्टी या सगळ्यांच्या नजरेसमोर आल्या. स्त्रियांचे अत्याचार वाढले. आज इथे राज्य आणताना इथे मुख्यमंत्री त्यांचे सहकारी त्यांनी सांगितलं, आम्ही एक नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला. काय? माझी लाडकी बहीण, लाडक्या बहिणीला सन्मान दिला तर माझी तक्रार नाही, जरूर सन्मान त्यांना द्या. पण आज महाराष्ट्रामध्ये घडतं काय? आज महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्यावर मुलींच्यावर अत्याचार होतो. मुंबईच्या जवळ ठाणे जिल्ह्यामध्ये एका शाळेच्या 2 लहान मुलींच्यावर अत्याचार केला गेला. सर्व देशामध्ये महाराष्ट्राचं नाव की खराब झालं. आज केंद्र सरकारने माहिती प्रसिद्ध केली की एकट्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी 886 मुली गायब झाल्या. त्या कुठे गेल्याच माहिती नाही, घरच्यांना माहिती नाही, पोलिसांच्या तक्रारी केल्या त्याचा शोध होत नाही. तुम्ही एका बाजूनं बहीण लाडकी म्हणता आणि दुसऱ्या बाजूनं काही शेकडा बहीण मुली ह्या कुठे गेल्या त्याचा पत्ता लागत नाही, त्यांचं अपहरण कुणी केलं याचा पत्ता लागत नाही. कशी बहिणींची काळजी तुम्ही घेता? आणि म्हणून आज गरज असेल तर बहिणींचं संरक्षण करण्याची, त्यांना आधार द्यायची, त्यांना धीर द्यायची, त्यांचा सन्मान करायची. पण आज ते राज्यकर्ते या कामामध्ये लक्ष देत नाही. दुसरं काम त्यांनी हातामध्ये घेतलं, शेतकऱ्यांच्या उद्देश. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढली. का शेतकरी आत्महत्या करतो? शेती करतो, तो बी बियाणं आणतो, खतं औषधं घेतो, त्यासाठी कर्ज काढतो, पीक घेतो आणि उद्देशाला निसर्गाची अवकृपा झाली तर सोन्यासारखं पीक हे सुद्धा उद्ध्वस्त होतं. महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांना आत्महत्यापासून वाचवायचं असेल तर त्यांच्यासाठी काही उपक्रम घ्यायची गरज आहे. आम्ही लोकांनी बसून ठरवलं की उद्देशाला तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची सत्ता आम्हाला दिली तर आम्ही या राज्याची शेतकऱ्यांची आत्महत्या ही थांबवू. त्यासाठी त्यांच्या अधिक लक्ष देऊ, त्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करून त्यांच्या मालाला किंमत देऊ, त्यांच्या शेतीमध्ये अधिक आणू आणि अधिक आणून ही शेती समृद्ध कशी होईल याच्याकडे लक्ष देऊ. त्यामुळे शेतीचं प्रश्न असतं. मगाशी तुम्हाला सांगितलं कारखानदारी वाढवली, त्यामुळे शिक्षण वाढलं. पुन्हा शहर शिक्षणाचं मार्ग. आज या पिंपरी चिंचवडला चांगली कॉलेजेस झाली, बारामतीला कॉलेजेस झाली, अनेक ठिकाणी कॉलेजेस झाली आणि शिक्षणाचा विस्तार झाला. मुलं शिकली.
आणि आनंद आहे की तुमच्या माझ्या घराची मुलं आता फजिलं झाली. पण दुःख एका गोष्टीचं आहे, फजिलं झाले, शिकले, नोकरी मिळत नाही, नोकऱ्या कमी झालेली आणि त्यामुळं एक प्रकारची निराशा या तरुण पिढीत यायला लागली. आणि ही तरुण पिढीची निराशा घालवायची असते तर आम्ही असा विचार करतो की या मुलांना जे बेरोजगार आहेत, ज्यांना नोकरी मिळत नाही, त्यांना नोकरी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दर महिन्याला 4,000 रुपये अनुदान त्यांना द्यायचं आणि स्वतःचा व्यवसाय करण्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं याचा विचार आम्ही लोकांनी केला. आणि असे कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ. पण हे कार्यक्रम हातामध्ये घेऊ, कृतीमध्ये आणायचा प्रयत्न करू, पण ते होईल कधी? ते होईल त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही आमच्या या दोघांच्या करा. आम्ही जे खासदारकीचे आमदारकीसाठी उमेदवार देतो मग त्या सरकारने तुम्ही त्यांना विजय करा. महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये द्या. मी तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये दिल्यानंतर या महाराष्ट्राचा चेहरा बदलेल कसा, इथल्या लोकांचे प्रश्न सुटतील कसे, इथल्या स्त्रिया त्यांना संरक्षण कसं मिळेल, शेतकरी आत्महत्यापासून कसा वाचेल, तरुण मुलं त्यांच्या हाताला काम कसं मिळेल, अशा अनेक गोष्टी आम्ही करण्याच्यासाठी आज तयार आहोत. आणि त्या तयारीच्यासाठी तुमची मदत पाहिजे. आणि ही मदत द्यायची असेल तर उद्या 24 तारखेला मतदानाच्यासाठी जा. मतदान केंद्रावरचे चित्र व्हा आणि तुम्हा सगळ्यांच्यासोबत या दोघांचे डॉक्टर सुलक्षणा शेंडे पिंपरी विधानसभा आणि अजित गव्हाणे भोसरी विधानसभा, राहुल कलासे चिंचवड विधानसभा या तिघांनाही मोठ्या वर्षाने विजय करण्याच्यासाठी त्यांची जी निशाणी आहे, त्यांची जी खूण आहे ती तुतारी वाजवणारा माणूस हा लक्षमध्ये ठेवून त्याच्यासमोर तो वचन द्यावा आणि यांना यशस्वी करा. मी तुम्हाला खात्री देतो की एकेकाळी देशात महाराष्ट्र राज्य एक नंबरचं राज्य होतं. या लोकांच्या काळात भाजपवाल्यांच्या राज्यातील आज महाराष्ट्राचा नंबर 6वा आणि 7वा झाला आहे. तो पुन्हा एकदा या देशाचं एक नंबरचं राज्य हे म्हणून दिल्याचं आम्ही स्वस्थ अवस्था नाही ही खात्री या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजून पुन्हा एकदा साहेबांचा आपण आभार मानूया. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. असं सोयाबीनच नाही, सोयाबीनच्या शेतकऱ्यांचं नुकसान त्यांना ऐकून घ्या, त्यांना किंमत मिळत नाही. त्याच्याबरोबर आता राज्यामध्ये साखरेचं उत्पादन होतं, त्याच्या निर्यातीवर बंदी घातली. आपल्या भागामध्ये कांदा होतो, त्याच्या निर्यातीवर बंद होतं. जो जो बळीराजा भरकवतो, शेतकरी जे जे पिकवतो त्या सगळ्यांना मदत करण्याच्याऐवजी हे सरकार बंधनं घालतो. त्या शेतकऱ्यांची सुटका कशी होईल हे बघायचं काम आपण लोकांनी करायचं आहे. माझी पूर्ण ताकद आणि सहकार्य तुम्हा लोकांच्या फाशीची राहील. कारण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी, देशाच्या शेतकऱ्यांनी आम्हा लोकांचा शब्द कायम पाळला. त्याची हितदखल करणं याच्यात काही चर्चा नाही एवढं सांगतो आणि रजा घेतो. धन्यवाद. अजित भाऊ, आज परशुराम मालाट यांचा वाढदिवस आहे. साहेबांच्या शुभ